नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या जीवनासंबंधी। रवींद्र महाजनी हे अभिनेते आणि दिग्दर्शक होते। 70च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते 80च्या दशकाच्या मध्यापर्यंत महाजनी यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले। महाजनी यांच्या व्यक्तिमत्व आणि रूपामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना म्हणून ओळखले जात होते। विनोद खन्ना यांच्याशी असलेल्या साम्यामुळे दिग्दर्शक एन चंद्रा यांच्या त्यांच्या 1986च्या अंकुश चित्रपटात त्यांना मुख्य भूमिकेत घ्यायचे होते, परंतु महाजनी यांनी ती ऑफर नाकारली। रवींद्र महाजनी यांनी हा सागरी किनारा, सुंबर गावदेवा आणि फिटे अंधाराचे जाळे यासह अनेक रोमॅन्टिक गाण्यांमध्ये अभिनय केला। त्यांचा देवता हा चित्रपट ग्रामीण रसिकांमध्ये लोकप्रिय आहे। रंजना देशमुख आणि आशा काळे यांच्यासोबतची त्यांची केमिस्ट्री प्रसिद्ध होती। त्या दोघींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले। दुनिया करी सलाम 1979, मुंबईचा फौजदार 1984, झुंज 1975, कळत न कळत 1989 आणि आराम हराम आहे 1976 मधील भूमिकांसाठी ते ओळखले जात। त्यांच्याविषयी अशोक सराफ TV9ला दिलेल्या मुलाखतीत बोलतात की प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता। त्यांनी प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली। त्यांनी जे काही केले ते मनापासून केले, त्यामुळे ते आपल्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते। अभिनेते म्हणून काम करत असतानाच अभिनयाव्यतिरिक्त आपला इतर काहीतरी व्यवसाय असावा या उद्देशाने रवींद्र महाजनी यांनी बांधकाम क्षेत्रात पार्टनरशिप केली, परंतु या क्षेत्रात त्यांची मोठी फसवणूक झाली। त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला। त्यांच्या घरावरही जप्ती आणली गेली। त्यावेळी गश्मीरने वयाच्या 15व्या वर्षी त्याची स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली आणि वडिलांवरचं कर्ज फेडलं होतं। आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत रवींद्र महाजनी टॅक्सी चालवत आणि चित्रपटांसाठी ऑडिशन देत असत। रवींद्र महाजनी यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतील किंग जॉर्ज हायस्कूलमधून पूर्ण केले। त्यांनी मुंबईतील गुरु नानक खालसा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले। त्यांचे वडील HR महाजनी हे एका मराठी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक होते। रवींद्र महाजनी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे। त्यांचा मुलगा गश्मीर महाजन हा चित्रपट अभिनेता आहे। रवींद्र महाजनी यांना झुंज चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार, मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेता 2010 साली आणि महाजनी यांना संस्कृती कला दर्पण द्वारे प्रस्थापित सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पुरस्कार मिळाल्यानंतर महाजनी म्हणाले, श्री भट्ट यांनी प्रथम मला त्यांच्या चित्रपटासाठी करारबद्ध केले आणि त्यानंतर 2 महिने त्यांनी स्वतः मला गुजरातीची शिकवणी दिली। त्यानंतरच त्यांनी त्यांचा चित्रपट सुरू केला। नंतर मी मराठी चित्रपटाव्यतिरिक्त 11 गुजराती चित्रपटांमध्ये कामे केली। त्यांनी पुढे सांगितले की त्यांचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांचे कौतुक केले होते। पण 14 जुलै 2023 रोजी मावळमधील तळेगाव दाभाडे या गावी महाजन हे त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत सापडले। त्यावेळी त्यांचे वय 77 वर्षाचे होते। त्यांचा हा अशा प्रकारचा मृत्यू रसिक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला।